श्रीराम नमस्कार. आज आपण जो जप केला आणि असं सकाळी SMS केला की सर्वांनी तो जप करावा. त्याच्यानंतर मला 5-6 जणांचे SMS आले आता की आज काय विशेष की सर्वांना जप करायला सांगितला. तर थोडंसं कारणही सांगतो, महत्त्व सांगतो. आज सकाळी ज्यांच्याकडं मी व्हायब्रेशन शास्त्र हे शिकलो किंवा ज्यांनी पुढं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने जायचं हा रस्ता सांगितला, त्या आमच्या सरांचा सकाळी फोन आला होता आणि 1-2 मिनटं इकडचे तिकडचं बोलणं झाल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये पाठवलेली जे बीज मंत्रांचं जो व्हिडिओ होता तो त्यांनी पाहिला होता आणि तो पाहिल्यानंतर त्यांनी त्याच्या संदर्भात काही गोष्टी या माझ्याशी चर्चा केल्या आणि ह्या चर्चा केल्यावरती त्यांनी मला सांगितलं की तो वास्तविक तो अभ्यासक्रम होता की कशा पद्धतीने आपल्याला एखाद्या विषयामध्ये पुढं जायचं आहे आणि जो विषय मी घेतला होता तो कंपनशास्त्राचा घेतलेला होता आणि ते शाब्दिक आणि हस्त असे 2 विषय होते. शाब्दिक म्हणजे शब्दाचा उच्चार यांनी होणारी कंपनं. दुसरी गोष्ट आपल्या जसा शब्दांचा उच्चार म्हणजे आता मी बोलतो आहे, हे बोलणं म्हणजे ही कंपन आहे की जी आपण जर फ्रिक्वेन्सी मशीनवरती किंवा त्या वेव्जवरती मोजली तर त्याचा असा आलेख येतो. आपण पाहिलं असेल, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात, ऑडिओ फ्रिक्वेन्सी. तर ही कंपन आहेत. तर ह्याचा अभ्यास आणि दुसरा जो आहे हा स्पर्श, एक स्पर्शाचा, आवाजाचा आणि तिसरी गोष्ट सगळ्यात जो महत्त्वाचा आहे तो मनुष्याच्या वैचारिकतेचा, डोळ्यांचा, की प्रत्येकाच्या डोळ्यामधनं काही व्हायब्रेशन्स ही बाहेर पडत असतात. तर ती मोजायचं असा हे 2-3 विषय मी घेऊन तेव्हा त्याच्यावरती अभ्यास केलेला होता आणि सुदैवाने किंवा डॉक्टरांच्या आशीर्वादाने म्हणला तरी चालेल, कारण तेच योग्य ठरेल. त्याच्यामध्ये दुसरं बक्षीस ते मला तेव्हा मिळालेलं होतं. आता गंमत अशी आहे की आज करायला सांगितलेली साधना का सांगितली. वास्तविक आपण पाहतो की ज्योतिष हे गुढीपाडव्याला आपण हिंदू नववर्ष आपण साजरं करतो आणि त्याच्यामध्ये पंचांग आणतो. त्या दिवशी पंचांग आणतात आणि त्या पंचांगावरनं आपल्याला पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत आपण त्याचं पूर्ण अभ्यास करायचा असतो. त्याचे मुहूर्त, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे सर्व स्पष्टीकरण त्याच्यात दिलेलं असतं. आता गंमत अशी होती की आजचा दिवस जो होता आणि आजच्या दिवसातली 3:40 ते 5:40 हे 2 तास जे होते त्याच्यामध्ये ग्रहस्थिती ही शनी गुरु आणि राहू केतू हे एकमेकांच्या समोर आलेले होते. आता तुम्ही म्हणाल की ही भौगोलिक स्थिती किंवा आपण जे ज्योतिषीचा अभ्यास करतात तर ते प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धत ही वेगवेगळी असते. तशी माझी अभ्यास करायची पद्धत, मला जे शिकवलं गेलं आहे त्याची पद्धत, या सर्व पद्धती वेगवेगळ्या असतात. त्या जर एकच असत्या तर दर रविवारी आपण जसं म्हणतो की प्रत्येक पेपरमध्ये भविष्य वेगवेगळं असतं. आता रास एक असेल, दिवस पण असेल सारखा आणि दिवसाचं ग्रहमान पण सारखं असेल तर वास्तविक प्रत्येकाचं विचार आणि प्रत्येकाचं रीडिंग, त्याच्यावरचं अनुमान हे सारखंच यायला पाहिजे.
पण बरोबर काही ठिकाणी परस्पर विरोधी भाव असतो. त्याचं कारण असं असतं की जेव्हा ज्योतिषाचा अभ्यास केला जातो तेव्हा एक विशिष्ट ग्रह, जसा एखाद्या शाळेमध्ये शिक्षकांचा एखादा विद्यार्थी खूप लाडका असतो आणि आपण कधी बघितलं तर ते सर किंवा शिक्षक त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून बोलत असतात किंवा काय सगळ्यांना समजवत असतात. तर हे जवळ असणं म्हणजे काय की तो आपल्याला प्रिय असतो म्हणून जवळ असतो. तसं ग्रहांमध्ये आज ही जी युती होती ही अतिशय वाईट युती होती. आता वाईट म्हटल्यानंतर कुठंतरी वाईट गोष्टी घडणं किंवा एखादी मोठी दुर्घटना होणं किंवा कोणी बरं नसतं तर त्याचं काही त्याच्या बाबतीत बरं वाईट होणं, तर एवढंच नसतं. मनुष्याची वैचारिकता, मनुष्याच्या शरीरात उत्पन्न होणारा अग्नी, हा जो उत्पन्न ह्या 2 तासामध्ये जो होणारा होता, हा विशिष्ट करून हा अतिशय शरीरात उष्णता निर्माण करणारा होता. आणि ती उष्णता ही वाईट उष्णता निर्माण करणारा होता. आता सगळ्यांपर्यंत पोचणं तर काही शक्य नव्हतं किंवा सगळ्यांचं त्याच्यामध्ये सांगणं हे काही सहजता नव्हती त्याच्यामध्ये. त्यामुळे जे आपल्या ग्रुपवरती किंवा काही जे ओळखीचे होते त्यांनासुद्धा हे आजचा जो साधनेचा जो निरोप आहे तो पाठवला आणि खरंच सर्वांनी साधना केली. अगदी भारताच्या बाहेर असलेले म्हणजे आत्ता अमेरिकेमध्ये आपली जी वेळ होती तेव्हा तिकडची वेळ साधारण सकाळचे 6:30 ते 8:30 ही वेळ होती. तर त्या वेळेतसुद्धा त्यांनी हा मंत्रोच्चार केलेला आहे. ह्याचं सांगायचं कारण आणि ह्याच्यात की आपल्या प्लॅनेट्समध्ये, आपल्या ग्रहांमध्ये आत्ता जी संभाव्य स्थिती आहे, भारताची जी भव्य विश्वाचीच आपण म्हणू, भारताचीपेक्षा विश्वाची म्हणू, तर काय घडतं काय नाही घडत, आत्ता विषय निघाला आता म्हणून सांगतो की कंपन काय सांगतं. आणि कंपन हे खूप महत्त्वाचं गोष्ट आहे. आपण एकमेकांच्याशी फोनवर बोलणं, प्रत्येक गोष्टीमध्ये कंपनं ही खूप महत्त्वाची असतात. आणि ज्या अनुषंगाने अभ्यास झाला त्या अनुषंगाने जे आत्ता बाहेर करोनाचं संकट आहे, आता करोनाचं संकट म्हटल्यानंतर आपण काय फक्त करोनाचं संकट नाही आहे किंवा जी माणसं मरत आहेत ती फक्त करोनाने मरत आहेत का, मग आज इतर रोग आता लुप्त झालेत का, डेंग्यू लुप्त झाला आहे का, स्वाईन फ्लू लुप्त झाला आहे का, हार्ट अटॅक लुप्त झाला आहे का, डायबिटीस, त्याच्यानंतर पॅरलाईज, हे सगळे संपलेत का आता, की फक्त कोविड हा एकच रोग आहे. तर तसं नाही आहे. प्रत्येक रोग प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी निसर्गाने जसजसं आहे तसतसं या गोष्टी घडत चाललेल्या आहेत. पण जेव्हा, आणि हे खात्रीने सांगतो त्याचं कारण असं की मला जो अभ्यास ज्ञात झाला, जे आम्हाला शिकवलं गेलं, हे चंद्राच्या कंपनशक्तीवरनं शिकवलं गेलं की जी सिद्ध आहे. चंद्राची कंपनशक्ती ही एकमेव शक्ती असे ना की सिद्ध आहे की जिथं माणूस आपला व्यवस्थित योग्य तर्क करू शकतो. आणि जो सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे सांगतो की समुद्राला येणारी भरती ओटी. भरी जगातली सगळी भविष्य, अगदी मोठमोठे ज्योतिषी असो किंवा कोणी असो, ती चुकतात, बरोबर येतात, असं सगळं होतं. पण पंचांगानुसार, गणितीशास्त्रानुसार काढलेली भरती ओटीची वेळ कधी चुकत नाही. हा विचार करत नाही कधी. म्हणजेच काय की चंद्राची जी कला आहे, चंद्राची जी कंपनं आहेत, याचं गणित व्यवस्थित मांडता येतं. आणि कधीही लक्षात ठेवा की इतर ग्रह, अगदी चंद्राची, आपण असं म्हणतात की हा एक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला की त्या बालकाचा ज्या वेळी जन्म होतो आणि त्या वेळी चंद्र कुठल्या राशीत आहे हे म्हटलं की ती रास त्या बालकाची असते. एवढं सोपं हे ज्योतिषाचं गणित आहे. म्हणजे ती रास शोधायला काही जास्त अवघड जात नाही. पण हा चंद्र सगळ्याचा कारक आहे हे लक्षात ठेवायचं. सगळ्यांच्या बरोबर आहे आणि त्याची कंपनशक्ती ही सगळ्यात पॉवरफुल आहे, जास्त आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि हे आम्हाला अभ्यासात शिकवलं गेलेलं आहे आणि हे सिद्ध आहे.
आयुर्वेदिक औषध करताना चंद्राच्या प्रकाशामध्ये करतात. आपण कोजागिरी पौर्णिमेमध्ये जे दूध करतो तयार आणि नंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवतो काही वेळा, त्याला चंद्राला प्रसाद दाखवणं किंवा त्याच्यात ठेवतो की ती चंद्राची कंपनं त्याच्यामध्ये निर्माण होतात त्या दुधामध्ये, आणि त्या दुधामधलं मूळ तत्त्व आहे हे बदललं जातं. मग तसं तत्त्व आज दुपारी 3:30 ते 5:30 या वेळात बदलणारं होतं, आणि ते घातक होतं. सूर्यकिरण म्हणजे D3 असं आपण म्हणतो, पण दुपारच्या 12च्या उन्हात जर गेलात तर तुम्हाला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. हा साधा एक सिद्धांत आहे. आपण सिद्धांताच्यानुसार गोष्टी सोप्या सोप्यानुसार करून आपण पुढं जायला पाहिजे. तसं की आत्ता जी कंपनं निर्माण झालेली होती, आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की आता पौर्णिमा आहे. 2 दिवस त्याचा भार एवढा राहणार आहे की ह्या 2 दिवसामध्ये इतक्या घटना घडतील जगामध्ये. मी मागच सांगितलं की जगामध्ये कधी नाही तेवढ्या आगी, ॲक्सिडेंट, नैसर्गिक आपत्ती इतक्या होणार आहेत, इतक्या आगी कधी ऐकल्या नसतील, वाचल्या नसतील, तेवढ्या विनाश होणार आहे. तेवढाच जास्त पाऊसही पडणार आहे की कधी ज्या नद्यांना जेवढे पूर आले नाही तेवढे त्या नद्या ह्यावेळी धोक्याच्या पातळ्या ओलांडतील, एवढा पाऊस पडणार आहे. त्याचं कारण असं की समुद्राची जी आपण गणितं मांडतो, समुद्राची सांगतोय, ती त्या चंद्राच्या कंपनांवरनं बांधतो, आणि हीच मांडलेली कंपनं आत्ता निसर्गाचा ऱ्हास करायला कारणीभूत ठरत आहेत. कारण ती त्या सागरातनं परत आपल्या इथं येत आहेत. इतकं सोपं गणित आहे हे कसं येतं आहे तर हे तुम्हाला आत्ता इथं फोनवर 15-20 मिनटात सांगणं अवघड आहे, त्याच्यात ते शक्य नाही आहे. पण एवढं निश्चित सांगतो की आत्ताचा जेवढं माहिती होतं आपल्याला, आपण जसं म्हणतो की रस्त्याने जातो तिथं लिहिलेलं असतं की पुढं खणून ठेवलेलं आहे तर दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा, बस तसंच समजा की आत्ता 3:30 ते 5:30 ही वेळ चुकीची होती, वाईट होती, आणि तेव्हा साधना असणं गरजेचं होतं. आणि आपण तात्विक साधना केलेली आहे की ही साधना आपण केलेलं आहे ओम ह्रीम वीराय नमः. हा जर वीराय नमः जर शब्द तुम्ही शोधायचा जर प्रयत्न केलात तर हा तुम्हाला साधारणतः सापडणारा नाही आहे. कारण ही अशी कंपनं आहेत की जी एक ते आपण असं उदाहरण धरू की एक आकडा, ह्या एक आकड्यामध्ये 0 ते 1 मध्ये किती कंपनं असतील, 0.1, 0.2, 0.3 अशी ह्याच्यामध्ये. पण त्यातसुद्धा ही कंपनं ह्या वीराय नमः ह्याच्यामध्ये जो उल्लेख होतो, त्याच्यामधनं आपल्या शरीरामध्ये तो भार तयार होतो. आपल्या शरीरातली ती कंपनं एवढी वाढतात की जी आपल्या सभोवताली उत्पन्न झालेली वाईट कंपनी आहेत ही गळून पडणारी कंपनी आहेत. म्हणून आपण हा आज जप केला. रोजच सांगतो की मृत्युंजय जप करा, आणि मग पुढं मृत्युंजय जप कशासाठी असतं की एखादं गोष्ट असते की औषध सगळी बदलली पण अनुपान तेच असतं. तसं मृत्युंजय जप हे अनुपान आहे, आणि उत्पत्ती स्थिती लयाचं असं तिन्हीचं अनुपान आहे. आपण ह्याच्यातला जो रीम शब्द वापरला आहे, ओम ह्रीम, हा बीज मंत्र आहे, आणि वीराय नमः हा वीराय जो आहे शब्द वापरलेला आहे हा मुळामध्ये वायू आणि अग्नितत्वासाठी शब्द वापरलेला आहे. आणि कंपनशास्त्रामध्ये जिथं कंपनं आहेत, जिथं गती आहे, कंपनांना ही गती असते, जिथं गती थांबते तिथं कंपनं थांबतात. म्हणून जिथं गती आहे, जिथं वीरता आहे तिथं राम आहे. तिथं राम, रावर अनुस्वार राम हे बीज येतं त्याच्यात, आणि त्याचा उपयोग इथं आपण ई राम आणि अधिक ई असं त्याच्यामध्ये करून घेतलेलं आहे, आणि त्याच्यात मकार आपण मिळवलेला आहे. आणि मग हे तिन्ही मिळून जर तुम्ही एकत्र केलं तर रीम शब्द तयार होतो. आणि जसं हा रीम शब्द जो आहे काही आपल्या म्हणजे बीजमंत्रामध्ये
काही मुसलमानी मंत्र म्हणतात. तर त्याच्यात हा मंत्र खूप प्रभावी मानला जातो. रीम, आपण जसं राम म्हणतो की रीम क्लीम, तर रीमचा त्याच्यामध्ये रहीम हा जो शब्द येतो त्यांचा, तो रीमपासून तयार झालेला आहे. क्लीम म्हटल्यापासून कलाम कलीम शब्द तयार झालेला आहे. ही काही काही जी नावं आहेत, ही मंत्र आहेत त्यांची, की ती वापरली जातात. आणि त्याच्यामध्ये जो उच्चार आहे, मुसलमानी म्हणजे काय, तो उर्दू भाषा. ते उर्दू भाषेमध्ये ते उच्चार त्याचे जे असतात ना, ते दीर्घ असतात. तर त्या दीर्घ उच्चारांमध्ये शरीरावरती दाब जो आहे हा चांगला पडतो. एखादी गोष्ट जर दाबलीत तर ती हवा मोकळी होताना तेवढ्याच जोरामध्ये बाहेर पडते. ही नैसर्गिक कृती आहे. पण ह्याचा आधार जो आहे तो हा त्या चंद्राचा आहे. आणि आता हे पुढचे 2 दिवस, आज आहे रविवार, सोमवार आणि मंगळवारपर्यंत जी साधना आहे, जर समजा शक्य झालं तर सर्वांनी ह्या वेळेमध्ये करावी असं वाटतं. कारण हे जे 3 दिवस आहेत हे खूप महत्त्वाचे दिवस आहेत. आणि ह्याच्यामध्ये शरीरामध्ये अनियंत्रित ऊर्जा तयार होणं, आणि जिथं वायू आणि अग्नी शरीरात वाढतो तिथं लक्षात ठेवावं की शरीरामध्ये एक जल तरी निर्माण होतं, नाही तर कोरडेपणा तरी निर्माण होतं. ही 2च टोकं गाठली जातात. म्हणजे माणसाला शरीरामध्ये कफ तरी निर्माण होईल किंवा गळा पूर्ण, घसा पूर्ण कोरडा तरी होईल. ह्या 2 गोष्टी ह्या पुढील 3 दिवसात घडणं खूप शक्यता आहे त्याच्यात, आणि त्या होऊ नये. आणि ती कंपनांच्या आधारानुसार आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणून आजची साधना ही सांगितलेली आहे की का करायची आज सगळ्यांनी साधना, तर तेवढ्यासाठी सांगितलेली आहे. वेळ जी येते तीच वेळ, आता उद्याची वेळ काय असेल ती मला माहीत नाही. जी येईल ती मी आपल्या सगळ्यांना सांगेनच. ती काय 3:30 ते 5:30 आहे असं त्याच्यामध्ये नाही आहे. ज्याप्रमाणे चंद्रांच्या काला आहेत, ते चंद्राची व्हायब्रेशन्स काय आहेत, कंपनं काय आहेत, आणि त्याची शनी आणि गुरुवर पडणारी कंपनं काय आहेत. आणि हे कायम लक्षात ठेवायचं. इथं तुम्हाला एक गणित सांगतो की 22 सप्तमांश, आपण गणितामध्ये हा आकडा वापरतो. 22 वरती खाली रेग आणि 7, बाजूला 22 सप्तमांश म्हणतात. तर हा 22 सप्तमांश 2022 पर्यंत 22 तारीख 7वा महिना, 22 तारीख 7वा महिना म्हणजे जुलै महिना 2022 इथपर्यंत ही नैसर्गिक आपत्ती माणसाला सोडणार नाही. आणि त्याला जसं म्हणतात की त्याच्या प्रत्येकाचं जिथं विष असतं तिथंच औषध असतं, जिथं अडचण आहे तिथंच हे असतं. तर फक्त हा जेवढा शक्य होईल, जेवढा तुम्हाला मनात होईल, इतकं सोपा मंत्र आहे. 22 सप्तमांश हा मंत्र आहे का, हा कशातही तुम्हाला सापडणार नाही. जगामध्ये कुठलंही तुम्ही गुगलवरती सर्च करा, कशावरती मंत्रशास्त्रामध्ये तुम्हाला हा सापडणार नाही. पण हा मंत्र तुम्हाला सांगतो, 22 सप्तमांश हा एवढा मंत्र तुम्ही जर जपलात तर तुमच्या शरीरामध्ये ज्या निर्माण होणाऱ्या ज्या कंपना आहेत ही पूर्ण धनभारित तयार होतील. ऋणभारित आणि धनभारित म्हणजे पैशाची नाहीत, तर धनभारित म्हणजे शरीरामध्ये नियंत्रित ऊर्जा निर्माण होईल. 22 सप्तमांश. आणि एवढा ह्याच्यामध्ये जरी कुठल्या दवाखान्यात, म्हणजे आपल्या आता ग्रुपवरती 5 डॉक्टर आहेत, त्यांनी जरी त्यांच्या पेशंटना सांगितलं की बाबा तू फक्त 22 सप्तमांश म्हण, हा 22 सप्तमांश नुसतं जरी म्हटला ना तरी त्याचा रोग कमी व्हायला मदत होईल, तरी त्याचा त्रास कमी व्हायला मदत होईल. आणि हा कधीपर्यंत चालणारे मंत्र, तर 22 तारीख 7वा महिना 2022 इथपर्यंत ही जी नैसर्गिक एकंदरीत बाहेरची परिस्थिती आहे तोपर्यंत ती बदलणार नाही. असंच सर्व चालणार. नैसर्गिक आपत्तीला आपल्याला सगळ्यांनाच तोंड देऊन पुढं जायचं आहे, हे कायम लक्षात ठेवायचं आहे. आणि मंत्र आणि साधना हा एकच मार्ग असा आहे की त्याला आपण तोंड देऊ शकणार आहोत. सगळ्यांना आज ना उद्या त्या प्रत्येक संकटांना सामोरं जायचंच आहे. पण त्याच्यासाठी जसं आपण म्हणतो की आपण एखाद्या गोष्टीला सामोरं जायचं आहे, पण खिशात काहीतरी आपल्याला एक
संरक्षणाकरता काहीतरी पाहिजे. निदान आपण रस्त्याने रात्री जातो तर 100 मोकाट कुत्री असतात, तर हातात काठी तरी असते बाबा. काही नाही ना, तर ती काठी नुसती केलं तरी कुत्रं जाईल. म्हणजे काय, तर काहीतरी स्वसंरक्षणासाठी काहीतरी पाहिजे. तर हा 22 सप्तमांश अतिशय सोपा आहे, की तुम्ही घरात जरी करून ठेवलं नुसता कागदावरती 22 आणि खाली सप्तमांश त्याच्यामध्ये एवढं जरी काढलं तरी तुम्हाला ते एका मंत्रासारखं पॉवरफुल मंत्रासारखा त्याचा उपयोग होईल आणि ह्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. आत्ता इथंच थांबतो, कारण फक्त आज कशासाठी सांगितलं होतं ते मंत्र सांगितलं. कंपनशास्त्र आपलं इतकं जसं म्हणतात की जबरदस्त शास्त्र आहे. आणि मंगळवारी मारुती रायांची हनुमान जयंती आहे. हनुमान जन्म उत्सव आपण असं म्हटलं तर जास्त बरं पडेल ते त्याच्यात. तर उद्या साधनाचं वेळ काय आहे ते आत्ता तर काही सांगू शकत नाही, कारण ती जशी येईल तशी मी तुम्हाला देतो. तर ती आली की मी आपल्याला उद्या पाठवतो. जमल्यास शक्यतो 3 दिवस, आणि त्या वेळेत नाही आलं तर त्यातल्या त्यात मी 3 वेळा काढून पाठवीन, की त्या वेळेनुसार कुठल्या तरी त्याच्यामध्ये तुम्ही ती सर्वांनी करावी, जेणेकरून त्याचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी म्हणून नाही, पण आपलं शरीर स्वास्थ्य व्यवस्थित राहावं, वैचारिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावं, याच्यासाठी करावे असं वाटतं. श्रीराम.